आता आला मार्गशीर्ष. संपूर्ण वर्षभरातील चांगला ऋतू कोणता असं म्हटलं तर मार्गशीर्ष महिना हा म्हटला जातो. बघा, हिवाळा. हिवाळ्यामध्ये आपला आहार कसा असावा, हिवाळ्यामध्ये काय काय येतं आहे की नाही. मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीचं पूजन केलं जातं. हे लक्ष्मी, तुझे स्वागत आहे. मीच तुझे आवाहन केले होते, तुला आश्वासन कोठे देऊ. स्वयंपाकघरात जातेस तर जा, पण जपूनच. तिथे माता अन्नपूर्णा आहे, तिला सहाय्य कर, पण तिच्या कामात दखल देऊ नकोस. देवघरात माझघरात जपून जा, कारण तिथे देवी सरस्वती निवास करू नये. घेशील पटवून तिच्याशी. आता एकच जागा आमच्या घराच्या दारात स्थिर हो. अतिथी याचक यांना विनमुख करू नको. काय तुला माझ्यातलं स्थान हवे, देतो. माझ्या डोक्यात शिरू नको, डोक्यात भुनभुन तर अजिबात नको. हृदयात तर प्रेम व करुणा वास करते, मग आता एकच जागा माझ्या हातामध्ये वास कर. दुसऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांना ताकद दे, एवढीच विनंती. या महिन्यात प्रामुख्याने हिंदू संस्कृतीप्रमाणे आध्यात्मिकदृष्ट्या फारच महत्त्व असते. दर गुरुवारी महिला वैभव लक्ष्मीचे, महालक्ष्मीचे व्रत करून भक्तिभावाने पूजापाठ उपवास करतात. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस देवदिवाळी मुख्यतः चित्पावनामध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यात भजनासाठी मानतात. यात प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत चंपाषष्टीचे, खंडोबाचे, विशेष करून जेजुरीला नवरात्र उत्सव असते. हळदीचा भंडारा उधळला जातो. मोक्षदा एकादशीला गीता जयंती असे म्हणतात. गीतेचे पठण करतात. या मासात पौर्णिमेला जगद्गुरू दत्तात्रय यांचा अवतार झाला. दत्त जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात. कोरडी भिक्षा मागण्याची प्रथा आहे. गुरुचरित्र पारायण करतात. ह्या महिन्याच्या अमावास्येला शेतीकरिता लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूजा करतात. असा हा मार्गशीर्ष महिन्याची महती किती छान आहे. आणि आज आपण या महिन्यामध्ये आहार काय घेतो, हिवाळ्यातला आहार. संपूर्ण वर्षभरात चांगला ऋतू कोणता तर हिवाळा. हिवाळ्यामध्ये निसर्ग काळातील शिशिर व हेमंत ऋतू म्हणजेच हिवाळा या पुढच्या संपूर्ण वर्षातील आरोग्याची पायाभरणी करणारा असतो. हिवाळ्यामध्ये शरीरस्थ अग्नीला निर्गत निसर्ग शक्ती मिळत असते, म्हणून हिवाळ्यात भूक चांगली लागते, पचन व्यवस्थित होते असा सर्वांचा अनुभव असतो. त्यामुळे हिवाळ्यात दूध दुभते पदार्थ, लोणी, तूप, ताक, अधूनमधून मलई, दही, खरवस, चीज वगैरे खातात. मुख्य जेवणात धान्यांपैकीही गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी हे खाल्लं जातं. भाज्यांमध्ये दुधी, तोंडली, दोडका, गोसली, पडवळ, बटाटा खाल्ला जातो. शिमला मिरची, घेवडा. म्हणजे या ऋतूमध्ये जेवढेही फुलं आणि हे येत असतात त्यांचं आपण श्रवण करत असतो. मसाल्यांच्या पदार्थांचंही होतं. काकडी, टोमॅटो, गाजर खाल्ला जातो. थंडीने अंगावर काटा येतो, त्वचा कोरडी होते, त्वचा करकरीत होणे, ओठ गाल फुटणे, पायाला भेगा पडणे असे त्रास यामध्ये होतात. म्हणूनच आपण आपल्या आहारामध्ये आचरण ठेवले पाहिजे. मग आपण या आहारामध्ये आपण काय करू शकतो, तो आपण या आहारामध्ये डिंकाचे लाडूसुद्धा बनवू शकतो. डिंकाच्या लाडूला वेगवेगळे असे नाव दिलेले आहे. बघा, वेगवेगळ्या नावामध्ये हे डिंकाचे लाडू असतात. आणि हे लाडू आपण कसे करतो तर काजू, बदाम, किसमिस, खारीक, खोबरं हे सगळं घेऊन, जसं या महिन्यामध्ये जशी लक्ष्मी येते, वैभव लक्ष्मी येते आणि महालक्ष्मी येते, तसे गृहलक्ष्मीसुद्धा आपल्या घरातलं सगळ्यांचं आरोग्य कसं व्यवस्थित राहील याचीही बघत असते. म्हणूनच आपण म्हणतो की डिंकाचे लाडू. डिंकाच्या लाडूला खारीक, खोबरं, काजू, बदाम, किसमिस हे सगळं टाकायचं असतं. आणि तुपामध्ये आपण हे सगळे जे पदार्थ आहेत ते जर बारीक करून घेतले, रवाळ असे, तर लाडूही छान वळायला मस्त असतात. तूप टाकलं 1 किलो कढईमध्ये, त्याच्यामध्ये बारीक केलेला डिंक थोडा थोडा किंवा आधी आपण किसमिस तळून बाजूला काढून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडीशी कणिक घालायची. आपण डिंकाचे लाडू 1 किलोचे केले तर त्याच्यामध्ये मोठा 2 डाव
2 डाव भरून कणिक घातली आणि ती कणिक थोडीशी लालसर होईस्तोवर मग नंतर हा जो बारीक केलेला डिंक असतो तो टाकायचा. थोडा थोडा एक एक चमचा टाकायचा. एका हाताने चाळायचं. डिंकही तळला जातो, कणिकही भाजली जाते, छानसं असं मस्त होतं. आणि हे जे मिश्रण केलेलं असतं आपण ह्या सुक्या मेव्याचं एक एक सुका मेवा, काजू, बदाम, किसमिस किंवा अविळाचे लाडूसुद्धा छान असतात. अविळ हे भाजून आणि त्याचंही कूट तयार केलेलं असतं. ते सगळं आपण एक एक त्याच्यामध्ये आपण मेथी दाणेसुद्धा भाजून त्याचं कूट केलेलं आहे. हे सगळी कुटं एक एक करून ते त्याच्यात टाकायची, परतून घ्यायची. खोबरा आणि खारीक, थोडंसं खारीक थोडंसं खोबरं एका साईडला दुसऱ्या बाजूला दुसऱ्या कढईत एक भाजून आणि हे सगळे थोडे भाजून सगळे पदार्थ एकदम मिश्रण केलं. एक कूल घेतला, त्याला ठेसून काढलं, पाण्यामध्ये घातला, उकळी आणली, खळा उकळून घेतलं. हे मिश्रण इतकं एकजीव झालं. नंतर ते पाणी त्याच्यात टाकलं आणि लाडू वळायला घेतल्याचे सुंदरसे लाडू तयार झाले. या महिन्यामध्ये आंबट फळंसुद्धा खूप येतात. आंबट फळं आले की साहजिकच वाटतं की आपण लोणचं करून खावं. बोराचं लोणचं तयार करता येतं आपल्याला. बोरं आणली, छानशी मस्त गावठी बोरं थोडीशी गरम पाण्यातनं उकळून घेतली आणि त्या बोरांना मस्त की असं गोड आंबट लोणचं तयार होतं. बोरांचं लोणचं केलं तसं लिंबाचंही लोणचं होतं. लिंब हा सालीसकट खाल्ला तर कॅन्सरच्या पेशींचा नायनाट होतो असं म्हणतात. म्हणून लिंबाचं सुद्धा लोणचं करायचं. लिंबाच्या फोडी केल्या, त्याच्यातल्या बिया काढून टाकल्या, मिक्सरमधून भुर्र करून घेतलं आणि त्याच्यामध्ये 1, 2, 3 म्हणजे 1 पट तिखट, 2 पट मीठ, 3 पट साखर असं जर घातलं तर लोणचं सुंदर आणि छान तयार होतं. जशी तुमची शेजवानची चटणी तयार होते. असं हे जामसारखं छान लोणचं तुम्हाला कसंही काही कुठेही कशाबरोबरही खाता येतं. बोराचं लोणचं होतं, डिंकाचे लाडू होतात, आवळ्याचं लोणचं तयार करता येतं. आवळ्याचे पदार्थसुद्धा मी सांगितलेले आहे, त्याचेही व्हिडिओ तयार केलेले आहेत. हे प्रत्येक पदार्थाचा व्हिडिओ आहे, तो बघा. आणि आज ह्या डिंकाच्या लाडूचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. तुम्हाला कसे वाटले, काय वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मला सांगा. माझे नाव प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर.